2021-22 मध्ये जवळपास 4 लाख विद्यार्थ्यांनी MST-CET साठी ॲप्लिकेशन्स फॉर्म सबमिट केले होते. 2022-23 मध्ये ही विद्यार्थी संख्या 5 लाखाच्या पुढे गेलेली आहे, तर 2023 आणि 24 मध्ये ही विद्यार्थी संख्या 6 लाखाच्या पुढे गेली आहे. दिवसेंदिवस नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स MST-CET साठी वाढत चालले, पण याच तुलनेमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या सीट्स असतील किंवा रेप्युटेड कॉलेजच्या सीट्स असतील, या वाढल्या आहेत का? तर इतक्या वाढलेल्या नाही आहेत. त्यामुळे तुम्ही एका जागेसाठी किती लेवलचं कॉम्पिटिशन असू शकतं हे जस्ट इमॅजिन करून बघा. सो या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला जर टिकायचं असेल, सस्टेन करायचं असेल, तुमचा रँक चांगला यावा अशी जर तुमची अपेक्षा असेल, तर लवकरात लवकर तयारी स्टार्ट करणं गरजेचं आहे MST-CET साठी. सो MST-CET साठी जर तुमचा PCB ग्रुप असेल आणि बायोलॉजीची तयारी करायची असेल ती बेस्ट झालीच पाहिजे, कारण की बायोलॉजीमध्ये 50% स्कोरिंग असतं. सो बायोलॉजीसाठीचा माझा क्रॅश कोर्स ऑलरेडी लॉन्च केलेला आहे, जॉईन करून घ्या.